मित्रांनो, तुम्ही एका कंपनीमध्ये काम करत असता आणि अशामध्ये तुम्हाला तुमचा यू-एन-एन नंबर म्हणजेच पी-एफ नंबर तुम्हाला माहीत नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही तुमचा पी-एफ नंबर, ज्याला आपण यू-एन-ए नंबर असं म्हणतो, तो यू-एन-ए नंबर तुम्ही घरबसल्या पाहू शकता, चेक करू शकता. त्याचीच प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग वेळ न घालवता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करत असताना एखादं ब्राउझर ओपन करायचं आहे. ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला यू-ए-एन टाइप करायचं आहे, सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर खाली ही जी लिंक आहे यू-ए-एन ई-पी-एफ-ओ, या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. सिंपली ते ओके करून घ्यायचं आहे आणि सर्वात पहिलं कन्फर्म करून घ्या की तुमची स्क्रीन डेस्कटॉप मोडवरती आहे. हे पाहण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे डेस्कटॉप साईटमध्ये टिक मार्क असायला पाहिजे. मी टिक मार्क केलेला आहे. तर सिंपली अशा प्रकारे इंटरफेस दिसेल टिक मार्क केल्याच्यानंतर. परत आपल्याला झूम करायचं आहे. मी झूम करतोय. झूम केल्याच्यानंतर इम्पॉर्टंट लिंकमध्ये काही लिंक देण्यात आलेल्या आहेत. यापैकीच एका लिंकमधून आपण आपला यू-एन-ए नंबर जाणून घ्यायचा आहे. ती लिंक म्हणजे 3 नंबरला पाहू शकताय, नो युअर यू-ए-एन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. थोडंसं झूम करतोय. इथे पाहू शकताय झूम केल्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि कॅप्चा देण्यात आलेला आहे. तर सिंपली मोबाईल नंबरच्या पुढे तुमचा मोबाईल नंबर टाकून हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा. तर मी सर्वात पहिलं टाकून घेतोय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय मोबाईल नंबर कॅप्चा टाकल्याच्या नंतर रिक्वेस्ट ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. रिक्वेस्ट ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. सिंपली इथे ओके करून घ्या. आणि साईडला तुम्ही पाहू शकताय प्लीज एंटर ओ-टी-पी जे देण्यात आलेला आहे तो ओ-टी-पी आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. या बॉक्समध्ये ओ-टी-पी टाकून हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून व्हॅलिडेट ओ-टी-पी करून घ्यायचा. तर मी कॅप्चा टाकून घेतोय. तुम्ही पाहू शकताय ओ-टी-पी आणि जो कॅप्चा आलेला आहे तो कॅप्चा टाकलेला आहे. आता सिंपली व्हॅलिडेट ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करतोय. व्हॅलिडेट ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. ओ-टी-पी व्हॅलिडेट सक्सेसफुली असं दाखवलं जाईल. सिंपली ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर परत अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये आपल्याला ज्यांचं यू-एन-ए नंबर तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचं नाव, डेट ऑफ बर्थ, आधार नंबर असेल तर आधार नंबर टाकू शकता, पॅन नंबर असेल तर पॅन नंबर सुद्धा तुम्ही टाकून तुमचा यू-एन-ए नंबर जाणून घेऊ शकता. तर यामध्ये पहिलं मी डिटेल भरून घेतोय, त्यानंतर तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय मी नाव टाकलेलं आहे, संपूर्ण नाव टाकलेलं आहे, डेट ऑफ बर्थ टाकलेला आहे आणि आधारमध्ये आधार नंबर टाकलेला आहे. तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर तुम्ही पॅनवरती सिलेक्ट करून पॅन नंबर सुद्धा टाकू शकता. माझ्या केसमध्ये मी आधार नंबर टाकलेला आहे आणि हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये टाकून घेतलेला आहे. आता सिंपली शो माय यू-ए-एन या ऑप्शनवरती क्लिक करतोय. तुम्ही पाहू शकताय शो माय यू-एन-ए या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि इथे तुम्हाला तुमचा यू-एन-ए नंबर दाखवला जाईल. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचा यू-एन-ए नंबर हा असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचा यू-एन-ए नंबर पाहू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.